तर आजचा जो नेक्स्ट टॉपिक राहील आपला तो राहील बायशॉप स्कोरवरून. बायशॉप स्कोरलाच आपण सर्वायकल स्कोर किंवा प्री इंडक्शन स्कोरिंग सिस्टम सुद्धा म्हणतो. आणि बायशॉप स्कोरला सर्वायकल स्कोर का बरं म्हटलं जातं की जेव्हा वुमन नॉर्मल लेबरच्या प्रोसेसच्या दरम्यान जे फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मधून ते जात असेल तर तिथे सर्व्हिसमध्ये टोटली जे फर्स्ट स्टेज असते त्याला आपण सर्वायकल स्टेज म्हटलं होतं. आणि त्या फर्स्ट स्टेज ऑफ लेबरमध्ये सर्व्हिसमध्ये काही चेंजेस होतात, जसे की सर्व्हिस डायलेटेड होतं, त्याच्यानंतर सर्वायकल एफेसमेंट होतं, सर्व्हिसची कन्सिस्टन्सी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होतात. सोबतच तिथे सर्व्हिसची जी पोझिशन आहे, जसं जसं सर्वायकलचं एफेसमेंट होईल म्हणजे सर्व्हिसचा छोटा छोटा होत जाईल त्याप्रमाणे तिथे सर्व्हिसची पोझिशन सुद्धा आहे ते सुद्धा तिथे बदलेल. तर हे जे पॅरामीटर्स आहे किंवा जे कंपोनंट्स आहे सर्व्हिसशी रिलेटेड, तर हे कंपोनंट्स मेजर करण्यासाठी जे आपण स्कोरिंग सिस्टम वापरतो त्याला आपण बायशॉप स्कोर म्हणतो. ठीक आहे, सिंपल मध्ये सांगतोय की एक वुमन जी आहे ते नॉर्मल लेबरच्या प्रोसेस दरम्यान एक ती हॉस्पिटलाइज झाली आणि ते जे लेबर पेनच्या दरम्यान हॉस्पिटलाइज झालेली वुमन आहे तिला चेक करण्यासाठी आपण पर व्हजायनल एक्झामिनेशन करण्यात येईल. ठीक आहे, गरजेचं नाहीये की ती वुमन जर हॉस्पिटलाइज झाली आहे ती खरंच ट्रू लेबर मध्ये असेल, ते कदाचित फॉल्स लेबर मध्ये सुद्धा असू शकते. आणि ट्रू लेबर आणि फॉल्स मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलाय की फॉल्स लेबर जर असेल तर तिथे जरी युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स असेल, पेनफुल युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स असेल, पण तिथे सर्व्हिक्समध्ये कुठल्याच प्रकारचा चेंजेस होणार नाही किंवा सर्व्हिक्सचे एफेसमेंट होणार नाही, सर्व्हिक्सचे डायलेटेड होणार नाही किंवा तिथे शो जे ब्लड म्युकस प्लग आहे तो तिथून बाहेर येणार नाही. तर हे नॉर्मली काय होतं, हे सगळं जे सांगितलंय हे ट्रू लेबर मध्ये होतं. तर त्या ठिकाणी आपण पर व्हजायनल एक्झामिनेशन करू जर हॉस्पिटलाइज झाली आहे आणि तिथून आपण ठरवू की सर्व्हिस कुठपर्यंत डायलेटेड झालाय, त्याचं इफेसमेंट झालाय. ठीक आहे, आणि सर्व्हिसची कन्सिस्टन्सी काय आहे हे त्या ठिकाणी आपण काय वापरतो, बायशॉप स्कोर. सोबतच सगळ्यात महत्वाचं याच्या मदतीने with the help of this Bishop score we can predict that how much time that woman will be required to go into normal labor. म्हणजेच काय की बायशॉप स्कोर जेव्हा करू म्हणजे सुपरवायझनल एक्झामिनेशन तिथे करण्यात येईल, त्या दरम्यान जे सर्वायकल डायलेटेशन झालाय, ठीक आहे, सर्वायकल एफेसमेंट झालाय, त्याच्या मेजरमेंटच्या नुसार आपण तिथे डायरेक्टली प्रेडिक्ट करू शकतो की त्या वुमनला अजून किती टाइम आहे नॉर्मल लेबर बिगिन करायला. ठीक आहे, तर दुसरं जे आहे यालाच आपण इट इज अन प्री लेबर स्कोरिंग सिस्टम आहे. यालाच काय म्हणतो, प्री लेबर म्हणजे लेबर प्रोसेस चालू व्हायच्या पहिले जे आपण तिथे सुपरवायझनल एक्झामिनेशन करतो आणि त्यानुसार ठरवतो की त्या सर्व्हिस जे आहे त्या ठिकाणी ते त्याचं रेडीनेस किती आहे, ते रेडी आहे का फॉर इंड्युसिंग लेबर. ठीक आहे, म्हणजे लेबर स्टार्ट करण्यासाठी, लेबर प्रोसेस जे आहे ते स्टार्ट करण्यासाठी तिथे सर्व्हिसचं रेडीनेस कितप्रमाणे किंवा त्याचं मेजरमेंट जे आहे पॅरामीटर्स दिलेले आहे ते कुठपर्यंत आहे. त्याच्यानंतर जे आहे सगळ्यात महत्वाचे क्वेश्चन सुद्धा येतात की बायशॉप स्कोर हे कोणी दिलं होतं. तर बायशॉप स्कोर जे आहे ते एडवर्ड बायशॉप्सने दिलं होतं इन 1964. याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन्स राहतात की पार्टोग्राफ जे होतं, पार्टोग्राफ हे फ्रीडमॅनने दिलं होतं. ठीक आहे, 1955 मध्ये जे E.F. फ्रीडमॅन होते फ्राइडमॅननी जे पार्टोग्राफ दिलं होतं. सोबतच पार्टोग्राफ मध्ये जे मॉडिफिकेशन करण्यात आले होते, ठीक आहे, तर त्याला मॉडिफिकेशन हे फिलफोर्ट आणि कॅसेलने केले होते 1972 मध्ये. पण जे बायशॉप आहे, बायशॉपचा स्कोर कोणी दिला, एडवर्ड बायशॉपने. त्याच्यानंतर जे कन्सेप्ट आहे लेबर इंडक्शन आणि लेबर ऑगमेंटेशनचे, तर हे समजणं गरजेचं आहे कारण लेबर जे आहे प्रोसेस आपण इथे इंडक्शन करतोय आणि लेबर इंडक्शन आणि लेबर ऑगमेंटेशन मध्ये काय डिफरन्स आहे की लेबर इंडक्शन जे प्रोसेस आहे यामध्ये नव्याने तिथे आपल्याला लेबर हे प्रोसेस जे आहे ते व्यवस्थित रीतीने कॅरी आउट नसेल होत, तर तिथे नव्याने जे आपण तिथे मॅनेजमेंट करू, स्टार्टिंग पासून जे मॅनेजमेंट करू त्याला आपण लेबर इंडक्शन प्रोसेस म्हणतो. पण सोबतच लेबर ऑगमेंटेशन म्हणजे का, जर लेबर प्रोसेस जी आहे ती ऑलरेडी म्हणजे स्पॉन्टेनियसली तिथे नॅचरली बिगिन झाली आहे, स्पॉन्टेनियसली चालू झाली आहे आणि जे ऍक्टिव्ह फेज मध्ये असेल ती वुमन म्हणजे सर्वायकल डायलेटेशन चालू झालाय, पण चालू झाल्यानंतर काही टाइम वेळानंतर क्षणानंतर तिथे सर्वायकल डायलेटेशन किंवा युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स जे आहे ते इंटेन्सिटी त्याची वाढत नाही किंवा युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स हे तिथे व्यवस्थित रीतीने होत नाहीये. सर्वायकल डायलेटेशन चालू झालंय पण त्यानंतर जे आहे तिथे प्रोग्रेस जे आहे लेबरचं ते होत नाही, तर तिथे जे आपण करू मॅनेजमेंट त्याला आपण लेबर ऑगमेंटेशन म्हणतो. म्हणजे चालू झाल्यानंतर जे आपण मॅनेजमेंट करू युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स वाढवण्यासाठी, त्याची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी, फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी, तर ते जे आपण मॅनेजमेंट तिथे त्या ठिकाणी करू त्याला आपण लेबर ऑगमेंटेशन म्हणू. पण या ठिकाणी जे लेबर इंडक्शन म्हणजे काय की इथे आपण नव्याने जे आहे वुमन ट्रू लेबर पेन मध्ये आले असेल आणि तिथून ते प्रोग्रेस नसेल करत, तर त्या ठिकाणी जे मॅनेजमेंट आपण करणार आहोत त्याला आपण लेबर इंडक्शन म्हणतो. तर या ठिकाणी आपण लेबर इंडक्शन साठी सगळ्यात पहिले तिथे बायशॉप स्कोर बघू.
त्याच्यानंतर जे स्कोर आहे, बायशॉप स्कोर जे आहे आपण पूर्ण चार्टिंग वाईज समजून घेऊ आणि जे कंपोनंट्स आहेत त्यामध्ये ते आपण बघू. पण जे बायशॉप स्कोर आहे हे किती राहते, मिनिमम किती राहते 0 आणि मॅक्झिमम किती राहते 13. म्हणजे 0 पासून तर 13 हा बायशॉप स्कोर असतो. आणि त्याच्यामध्ये जर सर्वायकल स्कोर हा 5च्या खाली असेल, जेव्हा आपण सर्वायकल डायलेटेशन बघू, ठीक आहे, त्याच्यानुसार तिथे आपण त्याचं मार्किंग देण्यात येईल. आणि जर सर्वायकल डायलेटेशन असेल, सर्वायकल एफिसमेंट असेल, हे जर पूर्ण स्कोर जर असेल पॅरामीटरचा ते 5च्या खाली असेल तर आपण तिथे प्रेडिक्ट करू शकतो की ही वुमन अद्याप आपण तिथे लेबर इंडक्शन जे प्रोसेस आहे, तिथे लेबर मॅनेजमेंट जे आपण करणार आहात ते करण्यात येणार नाही किंवा आपण तिथे करू नाही शकत. पण जर लेबर स्कोर जे बायशॉप स्कोर आहे हा जर 6च्या वरती राहिला, म्हणजे सर्व्हिसचा जो स्कोर आहे हा 6च्या वरती राहिला, तर आपण तिथे प्रेडिक्ट करू शकतो किंवा जे इंडक्शन ऑफ लेबर आहे म्हणजे हे काय फेवरेबल आहे की तिथे आपण इंडक्शन जे आहे लेबरचं ते तिथे चालू करू शकतो. ठीक आहे, म्हणजे मिनिमम स्कोर सांगितला तो राहते 0 आणि मॅक्झिमम जो स्कोरिंग सिस्टम दिला तर ते किती आहे 13 आणि फेवरेबल किती आहे 5च्या कमी असला तर आपण तिथे लेबर इंडक्शन प्रोसेस हे करू नाही शकणार. पण तोच लेबर स्कोर टोटल स्कोर जे 13 पर्यंत आहे तो जर 6च्या वरती आला तर त्या ठिकाणी आपण तिथे लेबर जे आहे इंडक्शन प्रोसेस तिथे बिगिन करू शकतो. त्यानंतर जे पॅरामीटर्स दिले आहे, जे पॅरामीटर्स आहे किंवा जे कंपोनंट्स आहे यामध्ये ते 5 कंपोनंट्स आहे आणि 5 कंपोनंट्स मधनं जे 4 कंपोनंट्स आहे हे पूर्ण टोटली सर्व्हिसशी रिलेटेड आहे, म्हणूनच याला आपण सर्वायकल स्कोर म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जे सगळ्यात पहिला स्कोर आहे ते आहे सर्वायकल डायलेटेशन, त्याच्यानंतर सर्वायकल एफिसमेंट, त्याच्यानंतर सर्वायकलचे हे सगळे कन्सेप्ट जे आहे कंपोनंट्स आपण एक एक करून समजून घेऊ, त्याच्यानंतरच आपण तिथे मार्किंग करू शकू. तर सर्वायकल कन्सिस्टन्सी काय आहे, सर्वायकल पोझिशन कशाला म्हणतात आणि स्टेशन ऑफ फिटल एट कशाला म्हणतात. तर सर्वायकल डायलेटेशन आपण ऑलरेडी बघितलं आहे की फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मध्ये, ठीक आहे, ट्रू लेबर पेन पासून स्टार्ट झाल्यापासून तर सर्व्हिक्स हे 10 सेंटीमीटर डायलेटेड होईपर्यंत ते आपण फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मध्ये गृहीत धरतो. तर इथे 0 सेंटीमीटर डायलेटेड पासून तर 10 सेंटीमीटर सर्वायकल डायलेटेशन पर्यंत आपण काय म्हणतो याला फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. ठीक आहे, आणि यामध्ये 0 to 10 मध्ये तिथे फेजेस दिले आहे. जर 0 पासून तर 4 सेंटीमीटर सर्वायकल डायलेटेशन असेल, 0 पासून 4 सेंटीमीटर डायलेटेशन असेल तर याला आपण काय म्हणतो लॅटेंट फेज म्हणतो. विथ कन्सेप्ट आपण नॉर्मल लेबर मध्ये बघितलंय, फक्त थोडक्यात एक ओव्हरव्ह्यू घेऊ. तर 0 पासून 4 सेंटीमीटर सर्वायकल डायलेटेशन असेल त्याला आपण लॅटेंट फेज म्हणतो. वेअरएज 4 सेंटीमीटर सर्वायकल डायलेटेशन पासून तर 10 सेंटीमीटर पर्यंत याला आपण ऍक्टिव्ह फेज म्हणतो. याला काय म्हणतो आपण ऍक्टिव्ह फेज. वेअरएज जे टोटल ड्युरेशन राहील, जे फर्स्ट स्टेज ऑफ लेबर आहे त्याचा टोटल ड्युरेशन जे प्रायमरी ग्रॅव्हिडा मदर असेल तर टोटल ड्युरेशन किती राहील 12 आवर्सचा. 12 तास घेईल हे वुमन 12 to 14 आवर्स घेईल, जे 0 to 10 सेंटीमीटर डायलेटेड व्हायला किती वेळ घेईल 12 to 14 आवर्स. वेअरएज जे प्रायमरी ग्रॅव्हिडा मध्ये रेट ऑफ सर्वायकल डायलेटेशन, हे सगळे पॅरामीटर्स आहे, प्रत्येक पॅरामीटरवरून इथे क्वेश्चन निर्माण होतो. तर जे प्रायमरी ग्रॅव्हिडा मदर असेल तिच्यामध्ये 0 to 4 सेंटीमीटर सर्वायकल डायलेटेशन व्हायला जे रेट राहील सर्वायकल डायलेटेशन पर अवरला तो राहते 0.35 सेंटीमीटर पर अवर. वेअरएज तीच वुमन जेव्हा ऍक्टिव्ह फेज मध्ये राहील, हे झालं लॅटेंट फेज, 0.35 सेंटीमीटर पर अवर या रेटने सर्वायकल डायलेटेशन राहतं 4 सेंटीमीटर पर्यंत. त्याच्यानंतर जे ऍक्टिव्ह फेज आहे या वुमनची, तर इथे जे सर्वायकल डायलेटेशन राहील हे 1 to 1.2 सेंटीमीटर पर अवर या रेटने इथे सर्वायकल डायलेटेशन राहील. आता हे जे टोटल ड्युरेशन आहे किती घेते प्रायमरी ग्रेडा 12 आवर्स to 14 आवर्स. म्हणजेच काय की जर लॅटेंट फेज आहे, लॅटेंट फेज कशी असते स्लो असते, आणि या लॅटेंट फेज मध्ये स्लो असल्यामुळे इथे जे टायमिंग राहील हे किती राहील 8 आवर्स. प्रायमरी ग्रॅव्हिडा किती वेळ घेईल या फक्त 4 सेंटीमीटर डायलेटेड व्हायला, इथे वेळ किती घेईल या 12 तासातनं 8 तास घेईल, 8 आवर्स घेईल. वेअरएज जे याच प्रायमरी ग्रॅव्हिडा मध्ये 4 सेंटीमीटर पासून 10 सेंटीमीटर डायलेटेड व्हायला इथे फक्त 4 to 6 आवर्स मध्ये तिथे डायरेक्टली सर्वायकल डायलेटेशन हे कम्प्लिटली होईल तिथे ऍक्टिव्ह फेज मध्ये. त्याच्यानंतर प्रायमरी ग्रॅव्हिडा जे झाल्यानंतर जे मल्टीग्रॅव्हिडा वुमन येते, तर जर मल्टीग्रॅव्हिडा बघितली आपण या ठिकाणी, मल्टीग्रॅव्हिडा मध्ये जे सर्वायकल टोटल जे ड्युरेशन राहते या प्रायमरी मध्ये किती ड्युरेशन होतं 12 आवर्स to 14 आवर्स. म्हणजे मल्टीग्रॅव्हिडा वुमन असेल म्हणजेच काय तिला ऑलरेडी एक चाइल्ड आहे आणि ती सेकंड टाइम प्रेग्नंट असून नॉर्मल लेबर मध्ये जात आहे, फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मध्ये आहे, तर तिच्या जे ड्युरेशन राहील टोटल ड्युरेशन राहील हे किती राहील 6 to 8 आवर्स राहील. त्याच्यानंतर जे रेट राहील सर्वायकल डायलेटेशनचा हा किती राहील 1.5 सेंटीमीटर
पर आवर. आता हे जे टोटल मेजरमेंट्स आहे हे सगळे जे राहील सर्वायकल डायलेटेशनचा रेट हेच आपण बायसेप्स स्कोर मध्ये तिथे मेजर करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे सर्वायकल एफेसमेंट. सर्वायकल एफेसमेंट म्हणजेच काय की सिंपल मध्ये सर्व्हिस जे आहे ते जेव्हा शॉर्टर होते, सर्व्हिसची जे लेंथ आहे ते कमी होणे, सर्व्हिसची लेंथ हे कमी होणे म्हणजे सर्व्हिस हे शॉर्टर होणे, सोबतच सर्व्हिस हे पातळ किंवा थिन होणे, त्याला आपण काय म्हणतो सर्वायकल एफेसमेंट. आणि सर्व्हिस हे का बरं एफेसमेंट किंवा थिन होतं किंवा शॉर्ट होतं, जे युटरस आहे, जे युटरस असेल ठीक आहे, तर त्या युटरस मध्ये हे जे सर्व्हिक्स आहे हे काय आहे, सर्व्हिक्स आहे इंटरनल लॉस आणि एक्सटर्नल लॉस राहील. तर हे जे पार्ट आहे याला आपण लोअर युटराईन सेगमेंट म्हणतो. याला काय म्हणतो आपण, लोअर युटराईन सेगमेंट म्हणतो. आणि युटरसचे जेही मसल फायबर्स आहे ठीक आहे, तर हे जे मसल फायबर्स आहे हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतात, म्हणजेच काय युटरसचे मसल जे आहे जेव्हा त्या क्षणी ते कॉन्ट्रॅक्शन होतात तर त्यावेळेस ते रिलॅक्स होत नाही, म्हणजे जितक्या प्रमाणात ते कॉन्ट्रॅक्शन झाले ते तेवढेच राहतात. ठीक आहे, त्याला युटराईन रिट्रॅक्शन म्हणतो. आणि याच ठिकाणी जेव्हा सर्व्हिक्स इथे हे होल्ड करून आहे लोअर युटराईन सेगमेंट, तर त्या ठिकाणी जितक्या प्रमाणात युटरसचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट करतील तर तेवढ्याच प्रमाणात सर्व्हिस आहे तो आतमध्ये चालला जाईल, म्हणजे टेकिंग अप ऑफ सर्व्हिस किंवा शॉर्टनिंग ऑफ सर्व्हिस. ठीक आहे, इथे सर्व्हिस हा छोटा छोटा होत जाईल, तर त्यालाच आपण सर्वायकल इफेसमेंट म्हणतो. आणि हे जे सर्वायकल इफेसमेंट आहे हे आपण पर्सेंट मध्ये कॅल्क्युलेट करतो बायसेप्स स्कोर साठी. त्याच्यानंतर सर्व्हिसची जे लेंथ आहे, नॉर्मली जी सर्व्हिसची लेंथ राहते, जर समजा काहीच प्रकार तिथे नॉर्मल लेबर जे आहे फर्स्ट स्टेज ऑफ लेबर किंवा युटरस मसलचे कॉन्ट्रॅक्शन चालू नाही झालंय, तर त्या ठिकाणी सर्व्हिस कसं राहील, नॉर्मल लेंथ राहील. आणि सर्व्हिसची नॉर्मल लेंथ किती राहते, 4 to 5 सेंटीमीटर राहते. पण तिथे जेव्हा युटरस मसल हे कॉन्ट्रॅक्शन करतील तर सर्व्हिस हे आतमध्ये गेल्यानंतर सर्व्हिस हे आतमध्ये जाईल, तर त्यामुळे सर्व्हिसची लेंथ काय होईल, कमी होऊन जाईल. तर लेंथ सुद्धा इथे आपण मेजर करतो. त्यानंतर जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे ते आहे सर्वायकल कन्सिस्टन्सी. सर्वायकल कन्सिस्टन्सी म्हणजे काय की नॉर्मली जे सर्व्हिक्स असते, जर वुमन ही प्रेग्नेंट जरी असेल पण ती अद्याप लेबर प्रोसेसमध्ये गेलेली नाहीये, तर त्या वुमनमध्ये सर्व्हिक्स जे राहील हे टाईटली किंवा नॉन प्रेग्नेंट स्टेटमध्ये सुद्धा आपण गृहीत धरू सर्व्हिक्स हे टाईटली पॅक राहील. आणि त्याच्यानंतर सर्व्हिसचे जे मसल फायबर्स आहे या ठिकाणी हे फर्म राहतील. फर्म म्हणजे काय, इथे हे हार्ड राहतील, हे भरपूर कडक राहतील, फर्म राहील. त्याच्यानंतर हीच वुमन जेव्हा लेबर प्रोसेसमध्ये जाईल तर त्या दरम्यान तिथे ड्यू टू इफेक्ट्स ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन सर्व्हिक्स जे आहे तिथे ते प्लाझ्मा कंटेंट किंवा सिक्रिशन जे आहे ते ऍब्झॉर्ब करणं चालू करून देतं. आणि त्याचमुळे सर्व्हिसचा हार्डनेस जे आहे त्याचं रूपांतर हे सर्व्हिस हे सॉफ्टनेसवर जातं किंवा सर्व्हिस हे स्पंजी होऊन जातं आणि सॉफ्ट होतं. तर हे जे चेंजेस आहे, सर्व्हिस अगोदर कसं होतं, नॉर्मली कसं राहतं, फर्म राहतं, पण ड्युरिंग लेबर प्रोसेसमध्ये फर्म पासून ते सॉफ्ट होत आहे, तर ते इंडिकेट करत आहे की सॉफ्ट जर होत आहे तर ती वुमन लेबर प्रोसेस पर्यंत कडे वळत आहे किंवा लेबर प्रोसेस तिथे चालू होऊ शकते. तर यालाच आपण काय म्हणतो, सर्वायकल कन्सिस्टन्सी. त्याच्यानंतर जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो आहे सर्वायकल पोझिशन. आपण सर्वायकल एफेसमेंट बघितलाय, म्हणजे युटरस जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतं तर त्या दरम्यान काय होतं, सर्व्हिसचे जे लेंथ आहे तिथे कमी होऊन जाते. सर्व्हिस जेव्हा लोअर युटराईन सेगमेंट जे आहे त्याच्यामध्ये मर्ज होईल, म्हणजे त्याच्या आतमध्ये चाललं जाईल, तर तिथे सर्व्हिसची जी पोझिशन आहे ते सुद्धा चेंज होऊन जाते. आणि नॉर्मली जे सर्व्हिसची पोझिशन असते हे किती असते, पोस्टेरियर. सर्व्हिस कसं असते, पोस्टेरियर असते. आणि याच ठिकाणी सर्व्हिस जेव्हा नॉर्मली जेव्हा सर्व्हिस जे आहे हे जेव्हा लेबर प्रोसेसमध्ये जाईल तर तो पोस्टेरियर पासून अँटिरियर पार्टवर येऊन जाईल. सर्व्हिस हा कसा येईल, अँटिरियर पार्टवर येऊन जाईल. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे स्टेशन ऑफ फिटल हेड. आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये पार्टोग्राफच्या याच्यात बघितलं स्टेशन ऑफ फिटल हेड काय असते, की फिटस जेव्हा लोअर युटराईन सेगमेंटमध्ये येतो, म्हणजे फिटसचं जेव्हा डिसेंट होते, युटरसमध्ये जो फिटस ग्रो करत आहे तर तो वरतून खालीच्या दिशेने डिसेंट होतो. आणि तो जेव्हा डिसेंट झाल्यानंतर लोअर युटराईन सेगमेंटमध्ये किंवा पेल्विक ब्रीम मध्ये येतो. आणि पेल्विक ब्रीम जे आहे, पेल्विक जर असेल, मदरचं जे पेल्विक असेल तर पेल्विक ब्रीम मध्ये काय असते, दोन स्पाइनस प्रोसेसेस असतात. जे पेल्विक ब्रीम मध्ये पेल्विक जे बोन्स आहे, आउटलेट आहे, त्यामध्ये इस्चियल स्पाइन्स असतात आणि तिथे दोन प्रोसेसेस असतात, दोन्ही साईडने दोन प्रोसेसेस असतात. याला काय म्हटलं आपण, स्पाइनस प्रोसेसेस म्हटलं होतं. दोन्ही जे प्रोसेस आहे याला काय म्हटलं, स्पाइनस प्रोसेस. हा जेव्हा बेबी जो आहे, बेबी जेव्हा डिसेंट होईल, बेबीचं हेड जेव्हा डिसेंट होईल, तर हा जेव्हा या लाईन मध्ये येईल, म्हणजे जे लेवल आहे इस्चियल स्पाइनची, तिथून परवानाच्या वजनात ज्या ठिकाणी एक्झामिनेशन करण्यात येईल तर तिथे एक इमेज, दोन्ही स्पाइनस प्रोसेसेस फील केल्यानंतर एक इमॅजिनरी लाईन तिथे ड्रॉ करण्यात येईल. आणि जर बेबीचं हेड या ठिकाणी जर येत आहे, ऍक्युरेटली ह्या इस्चियल स्पाइनच्या मधात जर येत आहे, तर त्या ठिकाणी आपण म्हणतो की बेबी जे आहे त्याचं डिसेंट पूर्ण झालंय. आणि त्या ठिकाणी फिटसचं जे स्टेशन आहे, ते फिटसचं डिसेंट झाल्यानंतर जर या इस्चियल स्पाइनच्या लेवलवर असेल तर त्या ठिकाणी फिटलचं स्टेशन जे असते ते असते 0. आणि जर हा बेबी अद्याप या इस्चियल स्पाइनच्या लेवलवर आला नाहीये आणि जर तो जवळपास या इस्चियल स्पाइनच्या लेवल पासून 5 सेंटीमीटर वरती
आहे जर पर व्हर्जनल एक्झामिनेशन करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी समजत आहे की बेबीचं हेड जे आहे ते अद्याप 5 सेंटीमीटर इस्चियल स्पाइन पासून 5 सेंटीमीटर वरतीच आहे, म्हणजे अबोव द लेवल ऑफ इस्चियल स्पाइन, तर त्या ठिकाणी बेबीचं जे फिटल स्टेशन राहील ते -5 सेंटीमीटर राहील, सेंटीमीटर नाही -5 राहील. जर तो अजून समोर आला, जर या ठिकाणी 3 सेंटीमीटर दूर आहे इस्चियल स्पाइनच्या, तर या ठिकाणी वरती आहे इस्चियल स्पाइनच्या, म्हणून आपण काय अज्युम करू की इथे फिटल स्टेशन काय -3 आहे. आणि जर हाच बेबीचं हेड जे आहे ते इस्चियल स्पाइनच्या लेवलवर आहे, तर याचा स्टेशन सुद्धा 0 होतो. आणि याच ठिकाणी असं सुद्धा गृहीत धरण्यात येतं की बेबीचं जे हेड आहे ते एंगेज झालं आहे. हा कन्सेप्ट सुद्धा महत्वाचा आहे की बेबीचा हेड काय एंगेजमेंट झाला आहे, बेबीच्या हेडचं एंगेजमेंट झालं आहे. आणि ऑब्वियस आहे बेबीचं हेड जेव्हा याच्या खाली येईल, जितक्या सेंटीमीटर इस्चियल स्पाइनच्या खाली येईल, तर जर समजा या ठिकाणी 3 सेंटीमीटर खाली आले असेल बेबीचं हेड, तर या ठिकाणी आपण म्हणू की जे फिटलचं स्टेशन काय राहील +3 राहील. ठीक आहे. तर हे सगळे जे कन्सेप्ट आहे, कंपोनेंट्स आहे, हे आपण बायशॉप स्कोअर मध्ये आता अप्लाय करू आणि समजून घेऊ बायशॉप स्कोअर कशा रीतीचा राहतो. तर जे बायशॉप स्कोर आहे, हा जो बायशॉप स्कोर आहे हा मॉडिफाईड बायशॉप स्कोर आहे. पूर्वीचा जो बायशॉप स्कोर देण्यात होता तर त्यामध्ये सर्वायकल एफेसमेंट कॅल्क्युलेट करण्यात होतं. आणि सर्वायकल एफेसमेंट म्हणजे ऑलरेडी आपण डिस्कस केलाय की सर्व्हिसचं शॉर्टनिंग होणे, पण याच ठिकाणी सर्वायकल एफेसमेंटचा जो कन्सेप्ट आहे इथे सर्वायकल लेंथनी तिथे रिप्लेस केला गेला आहे. आणि सर्व्हिसचे जे नॉर्मल लेंथ जे सर्व्हिकल कॅनल आहे त्याचे नॉर्मल लेंथ किती असते, ते असते 4 to 5 सेंटीमीटर. आणि जेव्हा सर्व्हिसचं डायलेटेशन होतं आणि इफेसमेंट होतं, तर इफेसमेंट जेव्हा होईल तर तेव्हा सर्व्हिसची लेंथ सुद्धा तिथे कमी होण्यात येईल. तर हे जे कन्सेप्ट आहे मॉडिफाईड बायशॉप स्कोर आहे, यामध्ये सर्वायकल एफेसमेंट नसून इथे लेंथ तिथे गृहीत धरण्यात येते. त्याच्यानंतर जे टोटल स्कोर सिस्टम आहे, पूर्ण जे मॅक्झिमम कमीत कमी किती राहील 0 राहील आणि टोटल किती राहील 13, म्हणजे मॅक्झिमम किती राहील बायशॉप स्कोर ह्या 13चा राहील. आणि मी सांगितलं होतं जर 6 पेक्षा कमी असेल, ठीक आहे, तर इथे इंडक्शन स्कोर जे आहे तिथे इंडक्शन करण्यात येणार नाही. पण जर फेवरेबल स्कोर काय सर्व्हिसचा, जिथून आपण इंडक्शन लेबर इंडक्शन प्रोसेस स्टार्ट करू शकतो, ते किती राहते, जर 6च्या वरती राहिला तर. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जे आपण या ठिकाणी बघू ते आहे सर्वायकल डायलेटेशन. आपण सगळे पॅरामीटर्स बघितले आहे, ठीक आहे, त्याच्यावरूनच आपण स्कोरिंग सिस्टम बघू या ठिकाणी. तर सर्वायकल डायलेटेशन मध्ये जर सर्व्हिस सध्यापर्यंत काहीच डायलेट झाले नाहीये, तो टाईटली पॅक आहे किंवा क्लोज आहे सर्व्हिस तिथे, ठीक आहे, तर त्याला आपण स्कोर जे देऊ ते राहील 0 स्कोर. त्याच्यानंतर सगळ्यांचं एक एक समजून घेऊ. लेंथ जे आहे नॉर्मल काय सांगितलं की लेंथ किती असते 4 to 5 सेंटीमीटर, आणि त्या सर्व्हिसची लेंथ अद्याप 4 to 5 सेंटीमीटरच आहे. आणि ऑलरेडी डायलेटेशन काय ते सुद्धा काहीच इम्प्रूव्ह झालेलं नाहीये, तर त्यामध्ये लेंथ सुद्धा 4 सेंटीमीटरच्या वरती आहे, तर तिथे आपण 0 स्कोर कन्सिडर करण्यात येईल. आणि नॉर्मल सर्व्हिस काय म्हटलं होतं, ते हार्ड असते, ते फर्म असते. ठीक आहे. जर सर्व्हिस सध्या फर्म आहे किंवा हार्ड फील होत आहे पर जनरल एक्झामिनेशनच्या दरम्यान, तर तिथे आपण स्कोर किती देऊ 0 देऊ. त्याच्यानंतर पोझिशन जे आहे, पोझिशन कशी असते म्हटलं, जेव्हा सर्व्हिस मर्ज होते म्हणजे लोअर युटराईन सेगमेंट मध्ये जाते, तर या ठिकाणी जेव्हा लेंथ त्याची कमी होईल तेव्हा त्याची पोझिशन चेंज होईल. पण या ठिकाणी सर्व्हिसचं जे पोझिशन आहे ते पोस्टिरियरच राहील, नॉर्मल सर्व्हिसचं आपण बोलतो. त्याच्यानंतर फिटल हेड स्टेशन जे आहे, हेड स्टेशन जे आहे ते अद्याप डिसेंड झालेलं नाहीये, -3 सेंटीमीटरच -3 फिटल स्टेशन दाखवत आहे, म्हणजे पूर्ण ते एंगेज झालेलं नाहीये, 0 स्टेशनवर आलेलं नाहीये, तर त्याला आपण 0 मार्किंग देऊ. त्याच्यानंतर जे आहे सर्वायकल डायलेटेशन जर असेल 1 to 2 सेंटीमीटर सर्व्हिक्स डायलेटेड झालाय, ठीक आहे सर, परवाजनल एक्झामिनेशन करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी परवाजनल एक्झामिनेशनच्या दरम्यान सर्व्हिस जर दिसत आहे की 1 to 2 सेंटीमीटर डायलेटेड झालाय, म्हणजे वुमन ही सध्या लॅटेंट फेज मध्ये आहे. 4 सेंटीमीटर पर्यंत आपण लॅटेंट फेज गृहीत धरतो. तर इथे सर्वायकल स्कोर जे आहे किंवा बायशॉप जे स्कोर आहे ते 1 देण्यात येईल. ते किती देण्यात येईल 1 देण्यात येईल. त्याच्यानंतर जर 3 to 4 सर्वायकल डायलेटेशन असेल, म्हणजे 3 to 4 अद्याप ती लॅटेंट फेज मध्येच आहे, तर तिथे बायशॉप स्कोर काय 2 देण्यात येईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर मोर दॅन 5 किंवा 5 जर सर्वायकल डायलेटेशन होत आहे, तर तिथे सर्वायकल स्कोर जे बायशॉप स्कोर आहे तो आपण 3 देऊ. त्याच्यानंतर लेंथ जे आहे ते 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे ते अद्याप सर्व्हिस हे मर्ज झालेलं नाही, लोअर युटराईन सेगमेंट मध्ये मर्ज झालेलं नाहीये. त्याच्यानंतर जर 3 to 4 सेंटीमीटर सर्वायकल लेंथ दाखवत आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर सर्व्हिस काय लोअर युटराईन सेगमेंटच्या आतमध्ये गेलाय, तर या ठिकाणी जे रेट राहील किंवा जे मार्किंग राहील ते 1 स्कोर देऊ. त्याच्यानंतर 1 to 2 सेंटीमीटर सर्वायकल लेंथ मध्ये जे आहे आपण समजून घ्यायचं की सर्वायकल जी लेंथ आहे नॉर्मली 4 to 5 सेंटीमीटर असते, आणि यामध्ये स्कोर जर द्यायचा आहे बायशॉप स्कोर, तर नॉर्मली सर्व जे लेबर असेल त्यामध्ये सर्व्हिस काय होईल ते छोटा छोटा होत जाईल, म्हणजे लेंथ त्याची कमी होत जाईल. जितक्या प्रमाणात सर्व्हिस हा लोअर युटराईन सेगमेंट मध्ये जाईल, तर तितक्या प्रमाणात सर्व्हिसची लेंथ काय होईल ती कमी होत जाईल. ठीक आहे. तर इथे सर्व्हिसची लेंथ 1 to 2 सेंटीमीटरच राहिली, तर त्या ठिकाणी स्कोर जो राहील तो 2 राहील.
आणि लेंथ जे आहे, जर तिथे सर्वायकल लेंथ हे काहीच नाहीये तर तिथे सर्वायकल जे बायसेप्स स्कोर आहे तो 3 दिला जाईल. म्हणजे सर्व्हिक्स हा टोटली मर्ज झालाय लोअर युटराईन सेगमेंटमध्ये आणि सर्वायकल लेंथ ही तिथे काहीच प्रमाणात नाहीये, तर तिथे स्कोर हा 3 देण्यात येईल. पण सोबतच इथे जर पूर्वीचं जे बायसेप्स स्कोर होतं मॉडिफाईड जे आता दिलाय फक्त लेंथ आहे, तर या ठिकाणी जर एफेसमेंट विचारण्यात आलं, ओल्ड बायसेप्स स्कोर वरून जर एफेसमेंट आलं, तर जर 0 to 30 सर्वायकल एफेसमेंट असेल, 0 to 30 सर्वायकल 0 to 30% सर्वायकल एफेसमेंट असेल तर 0 स्कोर राहील. म्हणजे 30% सर्व्हिक्स एफेस झाला आहे, थिन झाला आणि शॉर्ट झालाय, तर त्याला आपण 30% असेल तर 0 स्कोर देऊ. जर 30 to 50 असेल, 30 to 50 असेल 50% तर 1 स्कोर देऊ. त्याच्यानंतर 50 to 70% जर सर्वायकल एफेसमेंट झालाय तर तिथे स्कोरिंग किती राहील, 2 राहील. त्याच्यानंतर अबो 80 किंवा अबो 80 जर सर्वायकल अबो 80% जर सर्वायकल एफेसमेंट असेल तर त्या ठिकाणी आपण स्कोरिंग किती देतो, 3 चा स्कोर देतो. त्याच्यानंतर 100% जर सर्वायकल एफेसमेंट असेल तर त्याला आपण पेपर थिन सर्व्हिस सुद्धा म्हणतो. पेपर थिन एकदम पातळ, ठीक आहे. सर्वायकल एफेसमेंट 100% असेल तर त्याला पेपर थिन सर्व्हिस सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी बद्दल बोललाय, फर्म असेल तर 0 स्कोर आणि ऍव्हरेज असेल किंवा मीडियम असेल, फर्म पण नाही आणि सॉफ्ट पण नाही, हार्ड पण नाही आणि सॉफ्ट पण नाही, तर मीडियम आहे, तिथे स्कोरिंग किती दिलं जातं, ते राहते 1 ची स्कोरिंग. आणि तिथे जर सर्व्हिस हे ऑन परवाजानेल एक्झामिनेशन सर्व्हिसचा सॉफ्ट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्कोरिंग जे आहे ते 2 दिला जाईल. इथे 3 ची स्कोरिंग राहणार नाही कन्सिस्टन्सीमध्ये. त्याच्यानंतर जे पोझिशन आहे नॉर्मली काय असते, पोस्टेरियर, पण जसं जसं सर्व्हिसचा छोटा होत जाईल किंवा मर्ज होईल लोअर युटराईन सेगमेंट सोबत तर तिथे सर्व्हिसची पोझिशन सुद्धा चेंज होईल. जर सर्व्हिसचा पोस्टेरियर सुद्धा नाही आहे आणि अँटेरियर सुद्धा नाही आहे पाहिजे, तर या ठिकाणी जे राहील मिडलाईन जर असेल, मिडलाईन मध्ये जर असेल, ठीक आहे, एकदम मधात असेल तर त्या ठिकाणी स्कोर जे आहे ते 1 दिलं जातं. आणि सर्व्हिस जर अँटेरियर भागात पूर्ण मर्ज झाल्यानंतर सर्व्हिस काय येईल, अँटेरियर भागात येईल, तर त्याला आपण काय म्हणतो, स्कोर दिला जाते, ते राहते 2 चं. फिटल स्टेशन बद्दल बघू की फिटल स्टेशन जे आहे जर -3 चा असेल तर 0 स्कोर राहील. त्याच्यानंतर -2 जर असेल म्हणजेच काय, फिटल स्टेशन काय ते इशियल स्पाइनच्या जवळ जवळ येत आहे, -2 सेंटीमीटर इशियल स्पाइन पासून -2 सेंटीमीटर दूर आहे, तर त्या ठिकाणी स्कोर जे असते ते 1 चा दिला जातो. त्याच्यानंतर -1 किंवा 0 म्हणजेच काय, या ठिकाणी एंगेजमेंट झाली आहे, 0 स्टेशन आहे म्हणजे फिटसची हेडची एंगेजमेंट झाली आहे, लेवल ऑफ इशियल स्पाइनच्या बरोबरीत आलेलं आहे, तर त्या ठिकाणी स्कोर जे राहते ते 2 चा दिला जाते. आणि जर हेड जे आहे ते 1 सेंटीमीटर खाली आले असेल, इशियल स्पाइनच्या खाली जर हेड आलं असेल, इशियल स्पाइन जे दिले आहे त्याच्या जर हेड खाली आले असेल 1 to 2 सेंटीमीटर, तर त्या ठिकाणी बायसेप्स स्कोर जे दिला जातो ते राहते 3. ठीक आहे. तर अशा रीतीने जे ऑलरेडी डिस्कस केलं आहे की 6च्या वरती जर असेल तर ते फेवरेबल सर्वायकल स्कोर आहे की लेबर इंडक्शन प्रोसेस आपण तिथे चालू करू शकतो. आणि 6च्या खाली किंवा 5 पर्यंत असेल किंवा 6च्या खाली आहे तर त्या ठिकाणी आपण तिथे थांबावं लागेल, काही वेळ क्षणासाठी थांबावं लागेल, जेणेकरून तिथे सर्वायकल एफेसमेंट आणि डायलेक्शन हे वाढू शकेल. आणि त्या ठिकाणी 6च्या खाली आहे म्हणजेच आपण तिथे लेबर प्रोडक्शन इंडक्शन जे प्रोसेस आहे ते स्टार्ट नाही करू शकत. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण जे बायसेप्स स्कोर आहे तो कंप्लीट केला आहे. पुढे जे लेक्चर राहील आता जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे ऑब्स्टेटिक ग्रिप्स आहे, ठीक आहे, जे लिओपोल्ड मॅन्युअल्स असतात त्याच्या मदतीने जे आपण लाय बघतो, ठीक आहे, लाय आहे, प्रेझेंटेशन आहे, ॲटिट्यूड काय असते, एंगेजमेंट काय असते, त्याच्यानंतर पोझिशन काय आहे, हे सगळे जे कन्सेप्ट्स आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आणि त्याच्यानंतर जे एक्झामिनेशन ॲब्डोमिनल पाल्पेशनच्या द्वारे जे फिटसचा लाय असेल, पोझिशन असेल, प्रेझेंटिंग पार्ट कुठला आहे, हे कशा रीतीने बघतो ते आपण बघू. ठीक आहे. थँक्यू सो मच.